नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. राष्ट्रीय कर्मकार महासंघाची उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी बैठक संपन्न. राष्ट्रीय कर्मकार महासंघाच्या वतीने अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन राष्ट्रीय कर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी केले होते. बैठकीत उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरती सखोल चर्चा करण्यात आली. समाजाच्या एकात्मतेला बाधा पोहोचवणाऱ्या कोणत्याही निर्णयाला संघटनेचा ठाम विरोध असल्याचे यावेळी वक्त्यांनी स्पष्ट व्यक्त केले. तसेच समाजाचा हक्क व अधिकारांच्या संरक्षणासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय व्यक्त करण्यात आला. बैठकीत भानुदास विसावे, ज्ञानेश्वर कांबळे, दत्तात्रय गोतिसे, शांताराम कारंडे, संजय शिंदे, नितीन शेरखाने व गजानन भटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी उपवर्गीकरणाच्या संभाव्य परिणामावरती आपली मते मांडत संघटनात्मक एकजूट मजबूत करण्याचे आवाहन केले. या बैठकीस राष्ट्रीय कर्मकार महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. बैठकीच्या शेवटी समाज हिताच्या विविध प्रश्नावरती एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्णय व्यक्त करण्यात आला. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. राष्ट्रीय कर्मकार महासंघाचा 30 तारखेला आपला जो अनुसूचित जातीचा सर्वच समाजाचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये राज्यव्यापी बैठक आज नांदेडमध्ये आपण आयोजित केलेली आहे. आणि आमचं नियोजन असं आहे की महाराष्ट्रातून हजारो लोक, आमचा 3 लाखाचा आकडा आहे की आपल्याला 3 लाख चर्मकार समाज बांधव मुंबईला घेऊन जायचे आणि गुलाब साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा, आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन मुंबईमध्ये 30 तारखेला केलेलं आहे. त्या मोर्चाच्या संदर्भात, त्या मोर्चाचा अनुषंगानेच आज आपण राज्यव्यापी बैठकीचं आयोजन नांदेडमध्ये केलेलं आहे. सर, 30 तारखेच्या मोर्चाला नांदेडमधून किती लोक जातील असा अंदाज आहे? 30 तारखेच्या मोर्चाला नांदेडमधून कमीत कमी 10,000 तरी लोक जातील. आणि महाराष्ट्रातून तर सगळीकडे आता सगळ्याच जिल्ह्याचे मला फोन आहेत की साहेब, आज बैठकीला जरी आम्ही कमी प्रमाणात आलो, फक्त कार्यकर्त्यांची बैठक आहे, त्यांच्या जिल्ह्यामध्ये नियोजन करत आहेत. आणि नांदेडमधून तर आम्ही सगळ्यात जास्त लोक आणि प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोकसंख्येनं आम्ही 30 तारखेला जाणार. काय आवाहन करा लोकांना? माझं हेच म्हणणं आहे की जर उपवर्गीकरण झालं तर समाजातलं जे एससी समाजाची आपली एकता, अखंडता नष्ट होणार आहे. म्हणून आपण सर्वांनी या उपवर्गीकरणाचा विरोध करावा. आज जर चर्मकार समाजातली लोक झोपली तर जीवनभर झोपणार आहेत. त्यांचंच सगळ्यात जास्त नुकसान चर्मकार समाजाचं होणार आहे. लोकसंख्येनुसार जर उपवर्गीकरण झालं तर चर्मकार समाजाच्या वाट्याला 1% काहीतरी पॉईंट येईल, म्हणजे 1.5% येईल. आणि 1.5% चर्मकार समाजाचं कसं होईल? आज 13% आपण खेळणारी लोक उद्या 1.5% जर खेळू लागलो तर समाजाचं खूप मोठं नुकसान होणार आहे, बेकारी वाढणार आहे. आणि खूप त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एससी प्रवर्गात टाकले, त्याच्यापासून आपल्याला तुटायचं नाही. बाबासाहेबांच्या विचारावरती समाज निर्माण करायचा आणि त्यासाठी आपल्याला उपवर्गीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ द्यायचं नाही. आणि ते जर होत असेल तर 100% राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा, महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आणि असेल वेळ प्रसंगी जी काही ताकद, किंमत आम्हाला मोजावी लागेल ती निश्चित आज मोजायला आम्ही तयार आहोत. जरी आम्हाला कोणी म्हणत असेल की तुम्ही छोटे आहेत, रस्त्यावर येत नाही, तुमची अवकात नाही, अशा अनेक गोष्टी कॉमेंट पोरांच्या आहेत, परंतु जे काही चर्मकार समाज महाराष्ट्रात 10-12%, 20% जे आहे तो सगळा रस्त्यावर उतरण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि उतरणार आहोत. मातंग समाजाचे काही नेते खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल तुम्ही त्यांना काय आवाहन करा? मातंग समाजाच्या बद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. ते आपले भाऊ आहेत. आपले भाऊ भटकलेले आहेत. त्यांना आता काय आपल्याला ते सांगायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये कोणाचा फायदाच नाही. आज हळूहळूनी त्या बकऱ्यासारखं एकाने खाटकाच्या दावणीला बांधलेला बकरा तो एकटा कापतो आणि नंतर दुसऱ्याचा नंबर येतो. पहिला कापत असताना त्या बकऱ्याला वाटते की बा माझा काय म्हणाय, त्याला कापले. अशीच अवस्था आहे. उद्या सगळ्यांचं आरक्षण ते हळूहळू संपणार आहे. आरक्षण जर आपल्याला अबाधित ठेवायचं असेल तर निश्चितच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावरती चालून आपल्याला एकत्र राहणे काळाची गरज आहे.